नमस्कार. नेट विद्यार्थी .blogspot.com च्या व्हिडिओ प्रक्षेपण क्रमांक 3 मध्ये तुमचं स्वागत. आपण गेल्या पोस्टमध्ये ब्लॉग कसा असतो, ब्लॉग कुठले कुठले आहेत आणि आपण काय काय ब्लॉग करू शकतो हे पाहिलं. ब्लॉग कसा तयार करायचा हे आपण पाहतोय. त्याकरता आपल्याला पहिल्यांदा google.com च्या गुगल अकाउंट्स या सेक्शनमध्ये जायचं आहे, ज्याच्याकरता आपण एक नवीन अकाउंट काढणार आहोत. मी आत्ता क्रिएट न्यू अकाउंट किंवा क्रिएट अन अकाउंट नाव ह्याच्यावर क्लिक करतोय. यामध्ये मी फॉर्म भरतोय. ह्याच्यामध्ये मी करंट ईमेल ॲड्रेस टाकतोय. माझा करंट ईमेल ॲड्रेस तो कुठल्याही वेबसाईटचा असला तरी चालतो. तुमचा डिझायर्ड पासवर्ड टाकायचा इथे, जो तुम्हाला हवा आहे तो, ज्याला परवलीचा शब्दही म्हणतो आपण. किमान 8 अक्षर टाकायचे. त्यानंतर तो पासवर्डची स्ट्रेंथ दाखवतो की तुमचा पासवर्ड किती सिक्युअर्ड आहे ते. तुमचा देश निवडायचा आहे. हा अँटी स्पॅम वर्ड आहे, जे मी स्पॅमरच्या उत्तरार्धामध्ये सांगितलं होतं की कॅप्चा नावाची एक सिस्टीम स्पॅम होण्यापासून वाचवते. हे शब्द फक्त माणसाला किंवा मोठ्या माणसालाच फक्त वाचता येतात. सॉफ्टवेअर्स किंवा स्पॅमिंग सॉफ्टवेअर्स किंवा लहान मुलं ह्यांना कुणालाही ते नीट वाचता येत नाहीत. त्याच्यातले बरेचसे अंदाज चुकतात आणि स्पॅमिंग रोखलं जातं. या शब्दांना काही अर्थ नसतो, फक्त ते जसेच्या तसे टाकायचे असतात. आणि हे सगळ्यानंतर आय ॲक्सेप्ट क्रिएट माय अकाउंट असं सांगायचं. तो विचारेल google.com तुमचं होमपेज ठेवायचं आहे का. येस ऑर नो, तुम्हाला जे हवं ते तुम्ही वापरू शकता. ईमेल व्हेरिफिकेशन करता तुम्हाला या पत्त्यावरती ईमेल पाठवली जाते. तुमचं नेहमीचं जे ईमेल अकाउंट असेल ते ओपन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक मेल आली असेल, त्याच्यामध्ये ॲक्टिवेशन लिंक असते, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर ही माझी रेडिफमेलची ईमेल आलेली आहे. मला जीमेल कडनं ईमेल आलेली आहे की हे तुमचं अकाउंट ॲक्टिवेट करण्याकरता या लिंकवरती क्लिक करा. मी त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन होते. ह्याच्यामध्ये आपण अकाउंट व्हेरिफिकेशनचा मेसेज पाहतो आणि मग आपण अकाउंट प्रोफाइल क्रिएट करतो. जनरली तुम्हाला वेब हिस्ट्री ह्याशिवाय काहीही सर्व्हिस मिळत नाहीत. त्यानंतर तुम्हाला जीमेल अकाउंट ॲक्टिवेट करता येतं, ब्लॉगर अकाउंट ॲक्टिवेट करता येतं, iGoogle. एकाच अकाउंटमध्ये तुम्हाला या सर्व सर्व्हिसेस वापरता येतात. अजूनही भरपूर सर्व्हिसेस आहेत, त्याही वापरता येतात. आता ब्लॉगरवर जाणार आहोत. blogger.com हा ॲड्रेस आहे. सॉरी, इथे आपण मगाशी जो तयार केलेला ईमेल ॲड्रेस आहे तो टाकणार आहोत. आता आपण यात तो मगाशी जो आपण ईमेल ॲड्रेस टाकला तोच टाकणार आहोत. आणि पासवर्ड टाकणार आहोत. मगाशी जो आपण डिझायर्ड पासवर्ड घेतला होता तो, आणि साइन इन म्हणायचं आहे. गुगल अकाउंट काढण्यामागचा फायदा असा की एकाच वेळेला आपण अनेक अकाउंट्स किंवा सर्व्हिसेस वापरू शकतो. एकाच युजरनेम आणि पासवर्डवर तुम्हाला 100 युजरनेम 100 पासवर्ड लक्षात ठेवावे लागत नाही. आणि दुसरी गोष्ट की गुगलची जीमेल ही सर्व्हिस अत्यंत चांगली आहे आणि नेहमी अपडेट होत असते, तर तीही तुम्ही वापरू शकता. गुगलचं अकाउंट काढल्यानंतर तुम्ही जीमेलचं अकाउंट काढा, त्याच्यामध्येच तो खाली ऑप्शन होता त्यामध्ये, आणि इथे सुद्धा दिसेल तुम्हाला तो.
त्यानंतर तुम्हाला या नावानेच दुसरं अकाउंट जीमेलनी दिसेल viru18@gmail.com. आता मी इथे या ईमेल ॲड्रेस करता एक ब्लॉग किंवा एक प्रोफाइल क्रिएट करतोय. आय ॲक्सेप्ट आणि कंटिन्यू. फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली आपली. त्यानंतर ब्लॉगचं नाव द्यायचं आहे आपल्याला. इथे तुम्हाला जे ब्लॉगचं नाव दिसायला हवंय ते. ओके, मी ह्याला नाव देतोय टेस्ट ब्लॉग. आणि आता ब्लॉग ॲड्रेस म्हणजे आपण जो ॲड्रेस बार मध्ये टाकतो तो ॲड्रेस. तिथे आपण काहीही टाकू शकतो. समजा मी इथे असं टाकलं. चेक अवेलेबिलिटीवर क्लिक करायचंय. हा ॲड्रेस अवेलेबल आहे. जर नसेल तर तुम्हाला इथे सजेशन्स येतात. जसं मी आता इथे हा टाकला ॲड्रेस, तर इथे तुम्हाला ते अवेलेबल नाही असं दाखवेल. त्याच्याऐवजी तुम्हाला दुसरा कुठला तरी ऑप्शन घ्यावा लागेल आणि मग हा ॲड्रेस तुम्हाला तुमच्या मित्रांना कळवायचा आहे. नेक्स्ट. हा तुमच्या ब्लॉगचा लुक ठरवतो ऑप्शन. ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी डिझाईन्स पाहायला मिळतात. तुम्ही नंतर तुमचं स्वतःचंही टेम्पलेट क्रिएट करू शकता. मी एक सॅम्पल ब्लॉग घेतोय आता. कंटिन्यू. आपला ब्लॉग तयार झाल्याचा मेसेज त्यांनी दिलाय. आता नेक्स्ट स्टार्ट ब्लॉगिंग. फर्स्ट पोस्ट आपल्याकरता तोच टाकतो. त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या पोस्ट टाकायच्या आहेत. हा ब्लॉगचा इंटरनल पार्ट आहे. या पार्ट मध्ये फक्त तुम्ही येऊ शकता आणि तुमचा युजर नेम पासवर्ड टाकूनच तुम्ही ह्याच्यामध्ये येऊ शकता. ह्याच्या पुढचं पोस्ट कसं करायचं ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहू.